वृंदा कोण आहे? बायको आहे माझी. आपण 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 म्हणजे एकटाच आहे. तसं नाही, आपण म्हणजे मी तुम्हाला आदराने म्हणाले. आईला याची बायको आहे होय. गणपती बाप्पा मला माफ कर. माझ्या मनात तिच्याविषयी तसे विचार आले, पाप झालं. रागावू नका बाप्पा. आजपासून ह्याच्या वृंदाला बहीण मानला आपण शब्दाचा पक्का आहे बाप्पा, माहिती आहे तुम्हाला. आणि आपण कोणाच्या बायकोकडे नजर उचलून पाहत नाही हे पण माहिती आहे तुम्हाला. आईला पण असं कसं डोकं आऊट झालं होतं माझं त्यावेळी. ह्याच्यामुळे झालं होतं आईला. तुला किती वेळा सांगितलं हप्ता द्यायचा हप्ता द्यायचा हप्ता द्यायचा, तर तुला लय मस्ती आली काय? हा, तुला काय सगळी गंमत वाटते? मला काय काम धंदा नाही म्हणून तुझ्याकडे पैसे मागतोय. ये डोक्यात जायचं नाही काय? दुकानात पाय घालायचा असेल ना तर हप्ता द्यावा लागल. आता नुसता तू फोडलाय, याच्या पुढे तोडीन तोडीन म्हणजे तोडीन. आधी हात पाय तोडीन आणि मग हे डोळे फोडीन आणि मग आनंदीताई कधीचा फोन करते, फोनच उचलत नाहीये तो. काहीतरी गडबड आहे. आता या असं काय करताय? ते तिकडे एकटेच गडबड असेल, खूप बाजूला ठेवला असेल फोन. तुम्ही केला ना फोन, करतील तुम्हाला फोन ते. कोणी फोन उचलला नाही की मी सुद्धा हेच लॉजिक लावी. पण आता मला भीती वाटते, कारण तुम्ही खूप काळजी करताय वृंदाताई. नाही आनंदीताई, असं नेहमी नाही वाटत मला. मला कुठल्या तरी धोक्याचा इशारा होतोय. काय म्हणजे? म्हणजे मगाचपासून मी त्याला फोन करत होते तो बरा आहे की नाही हे विचारण्यासाठी. पण आता मला वाटते की त्याच्यावर एखादं संकट तर नाही. हे बघा, शांत व्हा. असं काही होणार नाही. तुम्हाला असं वाटतं ना तर तुम्ही त्यांना फोन करत राहा. कधी ना कधी ते उचलतील ना. हे बघा, आपण अर्धा तास त्यांच्या फोनची वाट पाहू. नाही उचलला तर आपण सरळ तिकडे जाऊयात. मी यांना सांगते. चालेल. ये फोन उचल ना. ये सारखा डोक्याला शॉट देतो. फोन उचल ना. ये उचल ना फोन. ये फोन घेणारे. अरे आपण त्याच्या घरी गणपतीचा प्रसाद खाल्लाय. हा इथंच पडून राहिला तर कळणार नाही कोणाला. इथंच मरून पडायचा. मग काय करायचं? अरे बायकोला कळवायचं मी भेटलोय तिला एकदा, नाहीतर तिने दिलेल्या गणपतीच्या प्रसादाची गद्दारी होईल आणि बाप्पाला ते चालणार नाही. हा बाई, मग फोन उचला ना. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? प्रसाद कुठे? हॅलो. ये वृंदाताई, तो इथे जखमी पडलाय. इथे ये आणि घेऊन जा त्याला. काय? प्रसाद जखमी झालाय? अहो पण ऍक्सिडेंट झाला का त्याचा? तुम्ही कोण बोलताय? मला प्रसादशी बोलता येईल का प्लीज? मी एकदा सांगितलं ना, तो फोन घ्यायच्या अवस्थेत नाहीये. तुम्ही इकडे हॉटेलमध्ये या आणि त्याला घेऊन जा. काय? पण तुम्ही कोण बोलताय? तुमचा हितचिंतक प्रकाश पवार उर्फ पक्या भाई. वृंदाताई, काय झालं? काय रडताय तुम्ही? आनंदीताई, प्रसाद जखमी झालाय. पक्या बाईचा फोन होता. आपल्याला लगेच निघायला हवं. अरे मग चला लगेच. चल फोन उचल रे बाबा. काय झालं? सारखं सारखं कोणाला फोन लावताय? प्रसादला फोन लावतोय. आज हॉटेलचा पहिला दिवस आहे. कसं होतं बाबा गिराईक, काम कसं चाललंय हे सगळं विचारायला फोन करतोय. तो फोनच उचलत नाहीये. बरं मिस कॉल पाहून उलट करावं की नाही फोन, तर तेही नाही. दोन मेसेजेस पाठवून सुद्धा साधं उत्तर नाही.
वडे तळत बसला असेल किंवा खांद्यावर टॉवेल टाकून प्लेट भरत असेल गिरायकांसाठी. तेही करत नसेल तर मग टेबल साफ करत असेल. नाहीतर टीप दिली असेल ना गिरायकांनी, ती मोजत असेल. मग कसा वेळ मिळणार हो त्याला तुम्हाला फोन करायला, सांगा बरं. काही करत असला ना तरी कष्ट करतोय. काय उपयोग अशा कष्टांचा? ना पैसा ना नावलौकिक. दुसऱ्याला मिळालेल्या लॉटरीच्या पैशातून आपण श्रीमंत होण्यापेक्षा हे बरं. आणि नावलौकिकाच्या गप्पा तू सांगू नकोस कांता. दुसऱ्याला मिळालेल्या लॉटरीच्या पैशातून आपण श्रीमंत होण्यापेक्षा हे बरं. असोबाई, सासरे बुवा रागावलेत का? फुकटच्या चौकशा करायच्या नाहीत हा. तिथे ते हॉटेलही जोरात सुरू झालं आणि ती पूजाही अप्रतिम रीतीने झाली. चिंता करू नका तुम्ही. फालतू कारण द्यायची नाहीत फुकट्या. काय करतोय काय रे तुझा भाई? त्या भाईला हँडल करणं तुझी जबाबदारी आहे. त्याच्याकडे जा. त्याने अजून काही केलेलं नाही. त्याची कॉलर पकड आणि त्याला दमात घे. मी काय दम देणार त्याला? मी दम दिला तर तो माझे हातपाय नाही का? उत्तम होईल. तसे काही कामाचे नाहीयेत रे तुझे हात आणि पाय. लाव रे फोन, लाव त्याला आता. हा? काय हा? लावतो. लागला? नाही लावतो. लागला की नाही? हा. का रे पकाय बाय? लक्ष्मीकांत बोलताय. काय राव, काय नाटक चाललंय तुझं? नाही नाही, तुला हे काम जमणार नसेल ना तर मला सांग आधी. मला सांग आधी. तुला जर हे काम जमणार नसेल तर सांगा पक्या आत्ताच. अरे तुझ्यासारखे 56 भाई पडली आहेत गल्ली बोळात, कळलं तुला? हॅलो हॅलो. फोन खशात घाली ना मी तुझ्या, कळलं? का फुकट्या? माझ्याशी हुशारी नाही. फोन लावला नाहीस आणि वर बोलण्याचं नाटक करत होतास आणि आता विचारतोय का? अरे चहा कट झाला किंवा तुमचा आवाज ऐकून घाबरून त्यांनी कट केला असेल बहुतेक. आजच्या आज प्रसादचं हॉटेल बंद व्हायला पाहिजे, नाहीतर तो भाई तुझे हातपाय तोडेल तेव्हा तोडेल. मी आजच करीन ते. प्रसाद, प्रसाद उठ. डोळे उघड. काय झालं प्रसाद तुला? प्रसाद उठ. प्रसाद माझ्याशी बोल. प्रसाद प्लीज. प्रसाद उठ ना. प्रसाद उठ. डोळे उघड. काय झालं प्रसाद तुला? प्रसाद प्लीज डोळे उघड. प्रसाद आनंदी ताई बघा ना, डोळेच उघडत नाही. तुम्ही शांत राहा. प्रसाद उठ ना. प्रसाद, हे प्रसाद उठ ना. चला आपण याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ. प्रसाद उठ. प्रसाद उठ. आनंदी बघ बघ कोण आहे. चोरगे काका आहेत. थांब, उचलू नको, वाजत राहू दे. गीता त्या घरात सगळ्यांना सांगायलाच हवं. नाही बघ, आता काही सांगायला नको. आधी आपण याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. डॉक्टर काय म्हणतात ते बघू आणि मग ठरवूया. चला आधी लगेच निघूया. काळजी करू नका, येतील ते. काय काळजी करू नका. सकाळी गेलाय प्रसाद हॉटेलमध्ये, आता 4 वाजायला आले, अजून आला नाहीये. ही वृंदाई न सांगता कुठे गेली कुणास ठाऊक. तुमचे ते आनंदी वीर तेही कुठे गेलेत माहित नाही. बरं चौघही फोनच उचलत नाहीये.
मला वाटतं ईर गेला असाला आनंदीला मुंबई दाखवायला. तुमच्या सुनीबद्दल काय अंदाज नाही मला. अंदाज काय लावायचा आहे? आई बापाकडे गेली असेल, दुसरीकडे जाणार. आता काय सबंध दिवस मोकळाच मिळतो ना तिला. हा जातो प्रसाद टपरीवर, महिला काय पूर्ण दिवस उंदाडायला मोकळा. उगाच काहीतरी बडबड करू नकोस कांता. तुझ्या माहितीसाठी सांगतो, वृंदा तिच्या आई वडिलांकडे गेली नाहीये. फोन लावा मग कळेल. मी बाबूरावांना खुशालीचा फोन करण्याच्या निमित्तानं फोन केला होता. तेव्हा त्यांनीच विचारलं वृंदा कशी आहे, बऱ्याच दिवसात भेटली नाही. याचा अर्थ वृंदा तिथं गेलेली नाही हे नक्की. देवा, ए तू फोन लावून बघ ना ग. मावशी तो फोन उचलत नाहीये. माझा पण फोन उचलत नाही तू. आपण एकदा हॉटेलला जाऊन बघूया का हो? आई मला असं वाटतं ते चौघे जण आपल्या सगळ्यांना कंटाळून ना घर सोडून निघून गेले असतील. अगं गप का. प्रसाद काय झालं? अरे बापरे, काय झालं तुला प्रसाद? ए बाजूला हो जरा. ये बस 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 इथे येऊन बस. बस. सावकाश सावकाश. सावकाश. अरे काय झालं? एवढं रक्त काय काय झालं बाळा? एवढं लागलंय हे? तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका. मी सांगतो सगळं तुम्हाला. अरे पॅनिक होऊ नका. काय काय झालं ते सांगा की पटकन. अपघात झालाय का? हो का? काय झालंय? नाही मावशी, अगं प्रसाद ज्या एरियामध्ये हॉटेल सुरू करणार आहे त्या एरियामध्ये पक्याबाई नावाचा एक गुंड आहे. त्यांनी प्रसादकडे हप्ता मागितला होता आणि प्रसादने तो नाही दिला म्हणून त्याला मारहाण केली होती. खरं तर या सगळ्याला मी जबाबदार आहे. कारण प्रसादला नकार देण्याचा सल्ला मीच दिला होता. प्लीज असं म्हणू नकोस. हे बघा, या सगळ्यात कोणाचाही दोष नाही. वीरनी जरी मला सल्ला दिला असला तरी शेवटी निर्णय हा माझाच होता. तरी मी सांगत होतो देऊन टाका त्यांना हप्ता. त्या पाण्यात राहून माशाची वैर चांगलं नाही. पण आमच्या चिरंजीवाला नेहमी आम्ही येडच वाटतोय. हे केवढ्याला पडले, कबाड फुटलंय त्याचं सगळं. हो पण तात्या, जरी हप्ता द्यायचं असं ठरलं असतं तरी हप्ता द्यायला पैसे नव्हतेच. त्यामुळे हे होणं हे अटळ होतं. कोणाचाही दोष नाही, वीरचा तर अजिबातच नाही. पण पक्या का कोण आहे ना, त्याला नाही सोडणार मी. माझ्या प्रसादवर हात टाकलाय ना त्याने, आता नाही सोडणार. जीवच घेते की नाही बघा त्याचा आता. खूप दुखतंय का रे बाळा? खूप मारलं का रे बाळा त्याने तुला? काय म्हणाले रे डॉक्टर? कांतामावशी, त्याला फार लागलेलं नाहीये. म्हणजे जखमा तशा वरवरच्या आहेत. लवकर बरा होईल, डॉक्टरांनीच असं सांगितलं. चल आपण पोलीस चौकीत तक्रार करूया. अरे काय मोगलाई आहे का काय? हप्ते मागतायत. चला तात्या चला. पोलीस गेले खड्ड्यात. आता मीच दाखवते हिसका त्या पक्याला. बघा, आता हा विचार नको करायला. आपण आधी प्रसादला आराम करू दे ना. आपण नंतर बोलूयात. हे बघा, ही मला फार दुखापत झालेली नाहीये.
त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. काळजी करण्याचं कारण नाही का सर? एवढं रक्ताचं पाणी करून तुम्हा मुलांना लहानाचं मोठं करायचं आम्ही, ते कोणाचा तरी मार खाण्यासाठी होय रे? एक मिनिट, आपण या सगळं नंतर बोलूयात. प्रसाद चल, तू 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 खोलीत जा तुझ्या. सावकाश, वृंदा घेऊन जाऊ त्याला. सावकाश. काय अवस्था केली बघा हो माझ्या पोराची. डोक्याचा नुसता भोसकाट झालाय माझ्या. ओ सोन भाई, तुम्ही त्याला बोलला का नाही? आमच्या चिरंजीवांना शहाणपणा करायची सवयच आहे. बरं तो शहाणपणा स्वतःकडे ठेवतील ते नाही, जगाला शिकवायला जातात. त्यांना म्हणावं तुसगाव नाहीये, मुंबई मुंबई. इथं तुमचा बाप सरपंच नाही, वाटेल ते मनमानी चालायला. मायला केवढा मारलाय त्या प्रसादला. स्वर्गबाई जीव घेल चिरंजीवांचा, तर पुढं मागं प्रसादला काय झालं तर. कळते का तुम्हाला? तेव्हा आता चिरंजीवांना म्हणावा, आता बाड बिस्तरा गोंधळीतून आणि चला निघा. आता काही ऐकत नाही, काय नुसतं आपला स्वतःच ते करते. आता प्रसाद दादांवर हा प्रसंग आला असताना त्यांना सोडून जाणं बरोबर नाहीये. उलट आत्ताच त्यांच्या बरोबर राहणं जास्त गरजेचं. तात्यांनी कितीही आरडाओरडा केला ना तरी प्रसाद दादांचं सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय आता इथून जाणं बरं नाही दिसणार. वीर, वीर काय झालं? चेहरा का पाडलास तू असा? आनंदी, मी प्रसादला त्या भाईला पैसे देऊ नको असं सांगून चुकीचं केलं का? वीर, तू त्याला जो काही सल्ला दिला होतास त्याच्यामागे चांगलाच हेतू होता. त्यांना मारहाण व्हावी म्हणून तू काही केलंस का? नाही. आनंदी, पण सल्ला देणं आणि प्रत्यक्षात तो अंमलात आणण्यात खूप फरक आहे. मी फक्त उंटावरून शेळ्या हकलल्यात आणि भोगावं तर सगळं प्रसादलाच लागलंय. जे झालं ते झालं, जाऊ देते. हे बघ वीर, सगळं व्यवस्थित होणार. आणि ते डॉक्टर पण म्हणाले ना वाटतं की आठवड्याभरात बरं वाटणार आहे त्यांना. आनंदी, मला प्रसादच्या तब्येतीची काळजी नाहीये, तो नक्कीच बरा होईल. पण या सगळ्यामुळे तो जर हॉटेल सुरू करण्याची उमेद हरून बसला तर, हॉटेल काढण्याचा कॉन्फिडन्सच निघून गेला त्याचा, तर मीच जबाबदार असणार नाही या सगळ्याला.